नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, अंगणवाडी भरती 2024 साठी फॉर्म सुरू झालेले आहेत। कोणत्या जिल्ह्यासाठी हे फॉर्म सुरू झालेले आहेत, त्यासाठी पात्रता काय असेल, डॉक्युमेंट काय लागणार, त्याचा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, ही संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यावरती जॉइन व्हा। तेथून तुमचे प्रश्न तुम्ही आम्हाला डायरेक्ट विचारू शकता। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदाचे फॉर्म सुरू झालेले आहेत। सांगली जिल्ह्यासाठीची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। पदाचं नाव आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस। यासाठी मानधन आहे। अंगणवाडी मदतनीस या पदासाठी 5,500 आणि मिनी सेविकासाठी 7,200। शैक्षणिक पात्रता आहे इयत्ता 12वी उत्तीर्ण। वास्तव्याची अट देखील येथे ठेवण्यात आलेली आहे। उमेदवार सांगली जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रांतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगली यांच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असावा। वयाची अट येथे ठेवण्यात आलेली आहे, किमान 18 वर्ष व कमाल 35 वर्ष। विधवा उमेदवार जर असेल तर त्यांच्यासाठी 5 वर्ष सूट देण्यात आलेली आहे। या ठिकाणी लहान कुटुंबाची देखील अट ठेवण्यात आलेली आहे। उमेदवारास 2 पेक्षा जास्त अपत्ये नसावीत। सोबतच भाषेच्या ज्ञानाची देखील अट ठेवण्यात आलेली आहे। इयत्ता 10वी किंवा 10वी पेक्षा जास्त शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषासह उत्तीर्ण असणे आवश्यक राहील। आणि या ठिकाणी अनुभवाची अट देखील ठेवण्यात आलेली आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याच्या शासनांकित प्रमाणपत्राची प्रत देखील सोबत जोडायची आहे। तर मित्रांनो, यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 22 डिसेंबर 2023। अर्ज करण्याची अंतिम तारीख राहील 8 जानेवारी 2024। जाहिरातीमध्ये निवड प्रक्रिया, कागदपत्रांचा तपशील, अर्ज कसा करावा इत्यादी सर्व माहिती दिलेली आहे। जाहिरात सविस्तर वाचण्यासाठी जाहिरातीची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। या ठिकाणी बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगली, मदतनीस आणि मिनी सेविका रिक्त पदांचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेले आहे। मदतनीस या पदासाठी 28 रिक्त पदे आहेत आणि मिनी सेविकाची 2 रिक्त पदे असे टोटल 30 पदे भरली जाणार आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी आता अर्ज कसा करायचा आहे तो पाहूयात। अर्जाचा नमुना व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता समोर चौकोनात अर्जदाराचा फोटो, नंतर अर्जदाराची स्वाक्षरी, उमेदवाराचे संपूर्ण नाव, लग्नापूर्वीचे, स्त्री उमेदवारांचे लग्नानंतरचे नाव, रहिवाशी संपूर्ण पत्ता, जन्मतारीख, वय, वर्ष, महिना, दिवस या फॉर्मॅटमध्ये। नंतर या ठिकाणी जन्मतारखेचा पुरावा देखील सोबत जोडायचा आहे। नंतर या ठिकाणी जात व संवर्ग लिहायचा आहे। हयात अपत्यांची संख्या लिहायची आहे की तुम्हाला किती मुले आहेत, आणि शेवटच्या अपत्याचा जन्मदिनांक लिहायचा आहे। नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची शैक्षणिक पात्रता टाकायची आहे। इयत्ता 10वीचं उत्तीर्ण वर्ष, शाळेचे किंवा बोर्डाचे नाव, गुण आणि टक्केवारी। नंतर इयत्ता 12वीचे उत्तीर्ण वर्ष, शाळेचे किंवा बोर्डाचे नाव, गुण आणि टक्केवारी। नंतर पदवीचे देखील त्याचप्रमाणे उत्तीर्ण वर्ष, शाळेचे किंवा बोर्डाचे नाव, गुण आणि टक्केवारी। याच पद्धतीने पदव्युत्तर, पदविका, इतर जे काही तुमची शैक्षणिक पात्रता तुम्ही धारण केलेली असेल त्याचं उत्तीर्ण वर्ष, शाळेचे, बोर्डाचे नाव आणि गुण आणि टक्केवारी या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे। नंतर जर उमेदवार मागासवर्गीय असेल तर हो किंवा नाही या ठिकाणी लिहायचं आहे। उमेदवार स्थानिक रहिवासी असेल आहे किंवा नाही या ठिकाणी लिहायचं आहे। उमेदवार विधवा अनाथ मुलींपैकी आहे किंवा नाही या ठिकाणी लिहायचं आहे। उमेदवार जर विवाहित असेल ते देखील या ठिकाणी लिहायचं आहे। उमेदवारास 2 किंवा 2 पेक्षा कमी अपत्य असल्यास प्रतिज्ञापत्र जोडलेले आहे किंवा नाही ते देखील या ठिकाणी लिहायचं आहे। शासकीय मान्यताप्राप्त संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र MSCIT झालेली आहे किंवा नाही ते देखील या ठिकाणी लिहायचं आहे। आणि झालेले असल्यास प्रमाणपत्राची झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहे। शासकीय अंगणवाडीतील सेविका मदतनीस यांचा कमीत कमी 2 वर्षाचा जर अनुभव असेल तर ते देखील या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे। आणि अनुभव असल्यास त्याचं प्रमाणपत्र देखील यासोबत जोडायचं आहे। यानंतर कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते देखील या ठिकाणी लिहायचं आहे। नंतर उमेदवाराची सही, संपूर्ण नाव आणि दिनांक। त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र। तर यानंतर मी श्रीमतीच्या जागी तुमचं नाव, नंतर तुमच्या पतीचं नाव, नंतर वय, वर्ष, राहणार आणि कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे। आणि एकूण किती मुले आहेत त्या मुलांचे नाव, जन्मतारीख आणि वय या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे। नंतर दिनांक आणि ठिकाण आणि शेवटी तुमचं नाव टाकून सही करायची आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा संपूर्ण फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।